आमचे चारही कॅमेरामन आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना. फक्त आता 8 दुने 16 षटकं बाकी आहेत, बरोबर ना रॉय? त्यामध्ये दीपेश दादा म्हात्रे, अभिषेक कामत, आमचे अभिब्रो, त्यानंतर नावामध्ये सर्व काय आहे, नावामध्ये सर्व काय ते आमचे बाबूदादा पगारे आणि त्याचबरोबर बाबूर रॉय आणि त्यांच्या जोडीला दीपक दादा जबरदस्त कामगिरी करतात. मित्रांनो, तुम्ही 7:30ला आलेत. रॉय लवकर आलाय, 2:30 वाजता. सकाळी 8 वाजता आलेला माणूस आहे ज्याचं नाव आहे टेन क्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंददादा कामत. त्यांचं आपण कौतुक करू. आणि आमचे भगत साहेब आहेत का भगत साहेब? त्यांना विनंती आहे, फक्त आमची एक ख्वाहिश आहे, थोडीशी पूर्ण करा, की ती आवश्यक आहे. आता फक्त तेवढी सेवा करा, एवढीच विनंती. ओ टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जगदीश सर या संपूर्ण मॅचसाठी जोडले जातील, कारण त्यांनाही खूप लांबचा प्रवास आहे. जगदीश सर एवढे मॅच कंप्लीट करा आणि शेवटची मॅच मी करतो. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जगदीश सर. ओ टू डीजे धनू. चला फिल्डिंग लावून घ्या टेंबरे संघ. टेंबरे संघ प्लीज फिल्डिंग लावून घ्या. आणि तो बॉल तुम्हाला दिलाय तो प्लीज इकडे पोच करायचा आहे. सुहासजी तुम्हाला जो बॉल दिला तो प्लीज आयोजकांपर्यंत पोहोचवा. भरपूर सारा वेळ, अजूनही 2 सामने बाकी आहेत. टेंभरे या संघानं मगाशी एक सामना जिंकला, त्यानंतर आता कांबारे संघानं एक जबरदस्त सामना जिंकला. दसई संघाला त्यांनी पराभूत केलं. आता या 2 विनर संघांमध्ये आपण लढत पाहणार आहोत. एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स टेंभरे त्यांच्या विपक्षामध्ये. चला कांबारे संघ, तुमचा वेळ संपला, तुम्ही प्लीज मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा. फिल्डिंग सेट होत आली आहे, त्याच्यामुळे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. चार ओव्हरची मॅच असेल, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा, कारण हा द्वितीय सामना तुम्ही खेळताय आणि यानंतरची शेवटचा सामना देखील 4 ओव्हरचा असेल, ज्यामध्ये अस्नोली संघ ऑलरेडी आपण पाहिलं तर अंतिम सामन्यासाठी क्वालिफाय झालाय. 6 स्टार अस्नोली, सुंदर कामगिरी त्या टीमची राहिली आहे. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत अमोल विषय आणि त्याच्या समेत भावेश विषय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम कांबारे, चांगला परफॉर्मन्स या टीमचा आपण पाहिला मागच्या मॅचमध्ये. दसई सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं. कौतुक करायला हवं त्या इनिंगचा. आपण जर ॲनालिसिस केला तर ज्या पद्धतीनं अमोलनं बॅटिंग केली, भावेशनं देखील सुंदर बॅटिंग केली आणि शेवटपर्यंत सामना घेऊन गेले ते म्हणजे सचिन विषय. मैदानाच्या आतमध्ये थांबले, कधी आक्रमक फटके, कधी संयमी फटके त्यांनी दाखवले. शेवटच्या मोमेंटपर्यंत टीमला विजय त्यांनी मिळवून दिला. दोन्ही टीमला शुभेच्छा. योगेश कोर गोलंदाजीसाठी सज्ज होतं. पहिलं षटक घेऊन टाळ्यांच्या गजरामध्ये या मॅचला होती सुरुवात. एका बाजूला आर्यन स्पोर्ट्स टेंभरे आणि त्यांच्या पक्षामध्ये छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. 1:47 झालेत, जवळजवळ 1:15 वाजलेत. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव त्या बॉलवर मिळाली आहे. जयरामदादा गडगे पोलीस पाटील, आपण थोडासा संपर्क साधायचा आहे. जयरामदादा गडगे पोलीस पाटील, थोडा 2 मिनिटं संपर्क साधा सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.
लोवर फुल टॉस समोर शिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका. ओ व्हॉट अ फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटच्या मोमेंटला पायानं अडवला हा बॉल. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं तंत्र त्या ठिकाणी दाखवलं. पायानं हा बॉल आतमध्ये ढकलला. 2 महत्वपूर्ण धावा त्या ठिकाणी वाचवल्या क्षेत्ररक्षणामध्ये. रमेश गीते, संतोष गडगे, राम भांडे, रोनक गीते, मनोज भगत आणि युवराज गडगे सातत्यानं चांगलं योगदान या सर्वच व्यक्तींचं राहिलंय. आणि काय घडलंय, पंचांनी ते आऊट घोषित केलंय. रिव्ह्यू त्या ठिकाणी जरूर घेतला जाईल का? हो, रिव्ह्यू घेऊ शकतं असं आयोजक देखील सांगतायत. एक्झॅक्टली कशासाठी रिव्ह्यू आहे? अंपायर घेऊ शकतात, बॅटर नाही घेऊ शकत. फक्त अंपायर घेऊ शकतात एलबी साठी रिव्ह्यू. ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो मान्य करावा लागेल. लेग बिफोरला रिव्ह्यू नाहीये. जर अंपायर कन्फ्यूज असेल, अंपायरला वाटलं तर कदाचित ते रिव्ह्यू घेऊ शकतात. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम कांबारे, ऑन फील्ड अंपायरने जो डिसिजन दिला तो मला मान्य करावा लागेल आणि ते कृपया करून पंचांच्या निर्णयाचा तुम्ही सन्मान करा. आर्ग्युमेंट करू नका, विनंती आहे. चला प्लीज. पंचांनी बाद घोषित केला आणि तो निर्णय फायनल राहील. चला या. भावेश बाद झाला. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये ते विकेट. लाऊड अपील आपण पाहिली आणि पहिला धक्का इथे लागतोय छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे टीमला. योगेश कोर, प्रिन्स ऑफ मुरबाड. सुंदर बॅटिंग, अष्टपैलू कामगिरी सातत्यानं त्याची आपण पाहताय. त्याने प्राप्त केली ही विकेट. नवीन फलंदाज सचिन गेल्या मैदानाच्या आतमध्ये. सचिन आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळ घेत आहे टेंभरे संघ. ऑन साइडला टर्न करायचा. गॅप मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होते भरपूर सारा वेगानं. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल अडवण्यात यश आले. तिसऱ्या धावेसाठी भरपूर वेगाने आलेत अमोल. दुसऱ्या एंडला धोका होऊ शकतो. नाही बॉल कलेक्ट झाला नाही. हातानं तिथे उडवला. निराश आहे मनोज वेस्टनच्या मागे. त्यांनी फेकी सुरेख केली होती परंतु चेंडू कलेक्ट करता आला नाही योगेश कोरला. हातानं यष्ट्या उडवल्या. 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. पहा सुंदर फिल्डिंग. टीव्ही मॉनिटरवर कशा पद्धतीने चेंडू आतमध्ये ढकलला. फेकी सुरेख होती. त्यानंतर पहा मनोजने बॉल चेंडू फेकला परंतु योगेशच्या हातामध्येच आला नाही हा बॉल. टीमची टोटल 6. 1 विकेट आतापर्यंत गमावलाय. प्रत्येक बॉल गणित क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन इथे आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी लॉंग ऑन आणि त्यानंतर एक मिड विकेट. 2 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर पाहायला मिळतात. सोडून दिला हा बॉल अमोलने. त्याने पाहिली होती लाईन डाव्या एसटीच्या बाहेर जाते त्यामुळे एक्स्ट्रा इथे मिळेल. निखिल ठोंबरे आपण कुठे असाल तर या व्यासपीठाच्या समोर. टीमची टोटल 7 धावा. ऑन साइडला चांगला फटका. नो बॉल घोषित केला पंचांनी. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्नाने वेगाने आलेत. ओव्हरस्टेपिंग हा नो या ठिकाणी पंचांनी घोषित केला. 2+1 एकंदरीत 3 धावा इथे मिळतील. टीमची टोटल 10 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे.
पहिलं षटक संपण्याचं नावच घेत नाहीये. योगेश कोरचं एक महागडं षटक या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी लाईन लेंथ पासून थोडासा भरकटलेला गोलंदाजी त्याची पाहायला मिळतीये. फ्री हिटचा बॉल असेल अमोलसाठी. सुवर्ण संधी आहे. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइड टर्न केला, गॅपमध्ये आहे, मिसफील्ड झाली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. धावा कंप्लीट केला 3, परंतु येस 1 पंच निर्णय काय 1 शॉट आहे तिथे. हो येस बाउंड्री चेक करायची आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत आपण देखील निर्णय दिला तर बरं राहील. तिसरे पंच यायचे आपण. माधवजी ठाकरे. येस क्लिअर दिसतंय सध्या, तरी पण पंच अनाऊन्स करतील. टीव्ही मॉनिटरवर क्लिअर दिसते. दोन्ही संघ नंतर बघू शकता, त्यात काय वाद नाही, परंतु पंच अनाऊन्स करतील. आम्हाला तो अधिकार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण पाय त्या खेळाडूचा सीमारेषेच्या लगत त्याचा शूज आपण पाहिला तर त्या ठिकाणी टच झालाय, त्यामुळे या 4 धावा. 14 अंडर फ्लड लाईट. टेंबरे संघाला महागा ठरेल, कारण चेस करत असताना कुठेतरी दबाव वाजतो. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 आल्यात. कांबारे संघाचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं. ओस चांगला फटका. समोशीला खेळत आहेत. लॉंग ऑफला मिड ऑफला खेळाडू होता त्या ठिकाणी. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. पहिलं षटक आखेरी संपलं योगेश कोरचं, ज्यामध्ये धावा आल्यात फक्त तब्बल 15. एक विकेट जरूर गमावली आहे, परंतु 15 धावा स्कोर बोर्डवर ऍड होत आहेत. चला टेंबरे संघ 7 मिनिटं घेतलेत पहिल्या ओव्हरसाठी. तुम्ही या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे. शफल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न लाईन पासून मिस झाले. पहिला बॉल आलाय डॉट. हॅलो चेक. पहिला बॉल डॉट आपण पाहिला. पुन्हा एकदा सुहास. ओहो वन्स अगेन टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि वन बाउन्स आपण या बॉलवर पाहिला. पॅटर्न बॉलचा संपर्कच नाहीये आणि वन्स अगेन अनाद बॉल आपण पाहताय जो निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुहास पवार सुहास केंबारी यांनी जर हॅट्रिक जर या ठिकाणी आपण पाहिले तर घेतली तर नंदूजी गोळप यांच्याकडनं 2121 आणि पडवळ ताते यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. हॅट्रिकसाठी सलगचे मंकी विकेटसाठी आपण पाहिलं तर आणि फलंदाजाला इथे बाद दिलाय. मंकड विकेट. सचिनला माघारी परतावं लागेल. काय घडलंय क्रुशियल मोमेंटला अशा पद्धतीची विकेट जाणं
परवडणारं नाहीये टीम कांबारेसाठी. सचिन मागच्या मॅचचा हिरो होता, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, अक्षरशः ती गेम शेवटपर्यंत त्याने घेऊन खेळला आणि विजय देखील त्याने प्राप्त करून दिला. ही निराशजनक विकेट असेल सचिनसाठी. 15 रन्स टीमची टोटल स्कोर बोर्डवर. थोडंसं स्पीडअप करा. हलक्यातनं टर्न केला ऑन साइडला, एक सिंगल कंप्लीट. यासाठीच हा बॉल टर्न केला होता. 2 धावा कंप्लीट. भरपूर वेगाने आले होते योगेश कोर. बॉल त्यांच्या हातामधून निसटला, त्याचा फायदा इथे उचलण्यात आला. 2 धावा इथे मिळत आहेत. टीमची टोटल 17 आकड्यावर जाऊन पोहोचले. सुहास केंबारीचं एक इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत आपण पाहत आहेत. 3 बॉलमध्ये 2च धावा त्यांनी खर्च केल्यात. फुल टॉस आहे. बॅक टू द बॉलर खेळलेत. इथे देखील 2 धावांचा प्रयत्न भरपूर दूरवर आलेत. यावेळी नाही 2 धावांचा प्रयत्न केला जाणार. अपील करतायत, परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बॅटर सेफ क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही याची शहानिशा केली जाईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 ने पुढे सरकेल. या ठिकाणी कोणत्या प्रकारचं डिसिजन समजत नाही. ऑनफिल्ड अंपायर तुम्ही जो निर्णय द्याल तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. नॉट आउटचा इशारा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे वेगाने कंप्लीट. सुहास केंबारीचं एक यशस्वी षटक आतापर्यंत राहील आहे, ज्या ओव्हरमध्ये सुंदर गोलंदाजी त्याने केली आहे. 18 धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अमोल विषय आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फटका, एक्स्ट्रा कव्हरला कॅच सोडली आहे. महत्वपूर्ण खेळाडूची झेल या ठिकाणी ड्रॉप केली आहे. उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती महागात पडेल येणारा काळ जरूर सांगेल, परंतु अनिकेतला मिळालं जीवदान कांबारे संघासाठी जरूर या ठिकाणी फायदेशीर ठरेल. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. आपण पाहता 19 धावा 2 विकेट गमावल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय कांबारे संघ. टेंबरे संघ 12 मिनिटं झालेत आपल्याला 2 ओव्हरसाठी. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. वीस धावा झाला. करेक्शन आम्ही करतोय. 10ची सरासरी प्रति षटकामागे राखली गेली आहे. आयुष केंबारी या आधीचं षटक त्याच्या पिताश्रींनी हाताळलं आणि त्यानंतर पहा इथे पुत्र येतोय. ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर आज पिता पुत्र जोडी आपल्याला अंपायरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. ठाकरे आणि त्यानंतर आता केंबारी जे खेळत आहेत. मगाशी पिताश्रींनी षटक हाताळलं, आता आयुष केंबारी आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी.
समोरच्या दिशेला लाफ केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक योगेश कोराले आहेत. होणार नाहीये चुकी, पकडलाय सुंदर झेल आणि पहिलं यश मिळते आयुष केंबारीला. फलंदाज अमोल विशे बॅक टू द डग आउट. हो नक्कीच विकेट आपण पाहता. येस, सुंदर असा झेल या ठिकाणी पकडलाय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. ट्वेंटी ऑन बोर्ड. अमोल विषय माघारी परततोय. नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये अनिल. अनिल गेल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिले तर तब्बल 2 वाजून गेलेत. त्यामुळे आता सध्या दव फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे बॉल जितक्या जास्त वेगानं क्लिअर होणार नाहीये. त्यामुळे कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं असेल यावेळी. मॅचची कडा आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत बॉलपर्यंत. एक सिंगल तिथे मिळते. पहिला बॉल डॉट, त्यानंतर पहिला बॉलवर विकेट, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर एक सिंगल इथे मिळते. असा उल्लेख आपण करत होतो की ड्यू फॅक्टरमध्ये चेंडू क्लिअर झाला नाही. जगदीश सर, दोन्ही संघांसाठी महत्त्वाची सूचना आहे की थोडंसं फास्ट खेळणं गरजेचं राहील. आपला जो शेड्यूल आहे तो 2 पर्यंत उरकणं गरजेचं राहील. ही आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आहे. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. परंतु सातत्याने मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर इथे फुल टॉस होता. त्याच्यावर लाभ इथे उठवता आला नाही या बॅटरला. सिंगलच मिळेल. आयुषचं षटक, मगाशी सुहासजी यांचं षटक आपण पाहिलं जे इकॉनॉमिकल होतं. त्यानंतर आयुष देखील चांगली गोलंदाजी करतोय. समोरला फटका खेळला, चांगला फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक थांबले बॉल पर्यंत. गुड डिसिजन. एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या 23. 7 बॉलचा खेळ अजून शिल्लक या इनिंग मध्ये. फुल लेनचा बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ वाईट डॉर्कर. सुंदर गोलंदाजी. त्यांचा कडकडाट होतो. सहकाऱ्यांची प्रशंसा त्याच्या माध्यमातून केली जाते. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल षटक. 3 धावा, 1 विकेट. या ओव्हरमध्ये आयुष केंबारी सुंदर गोलंदाजी केली आहे. चला, शेवटचे 3 मिनिटं तुमच्याकडे राहिलेत. प्लीज त्वरित फिल्डिंग लावून घ्या. धावसंख्या 23. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 होत्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 8. आणि अंडर फ्लड लाईट 35 धावा जरी झाल्या तरी सामना चांगला होऊ शकतो. कारण आपण पाहिले तर सध्या 2 वाजून गेले. ड्यू भरपूर प्रमाणामध्ये सध्या ड्यू फॅक्टर सध्या पाहायला मिळतं. त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी करणं तितकंसं सोपं राहणार नाहीये टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरेला. भूषण आलाय षटक क्रमांक 4, शेवटचं षटक घेण्यास हाताळण्यासाठी. चांगला फटका गॅपमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावल्यात. जोपर्यंत चेंडू कलेक्ट करून फेकी करतील. 2 धावा यशस्वी. एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी पाहायचं. चला लगेचच 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. 3री धाव पूर्ण होईल का? हो, झाली आहे. 3री धाव देखील कंप्लीट. गोलंदाजाकडे पाहायचंय. गोलंदाजाला कोणत्या प्रकारची इजा झाली आहे की नाही या गोष्टी चेक करायची आहे. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण.
होप सो तो गोलंदाज थोडासा फिट असावा, कोणत्या प्रकारची इजा त्याला झालेली नसावी. पाण्याची आवश्यकता तर पाणी लगेचच घेऊन जा. हो, थोडीशी टक्कर जरूर त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकर यांचा बॅटर आणि गोलंदाजामध्ये झाली. दोघांचं एकमेकांकडे लक्षच नव्हतं, त्यामुळे कुणाची चुकी नाहीये त्याच्यामध्ये, हे स्पष्ट दिसतं आपल्या टीव्ही स्क्रीनमध्ये आपण पाहू शकाल. तर 3 धावा इथे कंप्लीट पूर्ण केल्या. टीमची टोटल 3 ने पुढे सरकेल 26 आकड्यावर. फटका चांगला गॅप मध्ये खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पहा, प्रयत्न सुंदर सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज अनिकेतला माघारी परतावं लागेल. मॅग्निफिसंट कमिटमेंट, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय, फलंदाज बाद. धावा त्यानंतर एक सुंदर कॅच त्या ठिकाणी टिपली, अनिकेतला माघारी परतावं लागलं. अजूनही 4 बॉलचा काही बाकी आहे. धावसंख्या 26 स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. सुंदर कामगिरी आर्यन स्पोर्ट्स टेंभरे, कौतुक करावं तितकं कमी या टीमचं, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केलं सुहास केंबारी, आयुष केंबारी आणि आता भूषण गोलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला आपण कांबारे संघाचा विचार केला तर 4 बॉलचा काही शिल्लक. इथून जर बोर्डवर अजूनही 8 धावा जरी या 4 बॉलमध्ये लावण्यात यश आलं, 35 पर्यंत टोटल जाईल. 35 धावा सेकंड इनिंग मध्ये करणं तितकंसं सोपं जाणार नाही, कारण ड्यू फॅक्टर हे बॉल कव्हर होत नाही. त्यामुळे एक चांगली रंगतदार मॅच पाहायला मिळेल. हा बॉल लाईन आपण नक्कीच चांगली आहे, चांगली लाईन आहे. डॉट बॉल आलाय. संधी झेलची, 2 खेळाडू कॅच ड्रॉप. दोघांमध्ये आपण पाहिलं तर जम्बलिंग आणि ते कॅच होते, ड्रॉप. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा जज करतायत आणि सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज होतोय बाद.
बॉलमध्ये 15. म्हणजे कामगिरी सुंदर राहिली आर्यन स्पोर्ट्स टेंभरे संघाच्या तिन्ही गोलंदाजांची, ज्यामध्ये सुहास केंबारे, आयुष केंबारे आणि भूषणचं षटक आपण पाहिलं. तिन्ही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल षटक हाताळलेत, विकेट्स प्राप्त केल्या आणि 29 धावसंख्येपर्यंत रोखलं ते बॅटिंग करणाऱ्या कांबारे टीमला. आता 30 धावा बनवायच्यात आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. पहिलं षटक यंगस्टर आहे गोलंदाज, अष्टपैलू कामगिरी सातत्याने कांबारे टीमच्या माध्यमातून याची राहिली. पहिलाच बॉल अडव्या पॅटर्न ऑन साइडला खेळला, याच फटक्यासाठी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलाय. दुसरी धाव भरपूर वेगानं आल्यात. दोन धावा इथे मिळतात. ऑन साइडला फटका क्लिअर केला योगेश कोरच्या पॅटमधनं. सुंदर फटका. याच फटक्यासाठी जाणला जातो आक्रमकतेसाठी हा खेळाडू. अगदी टप्प्यामध्ये होता आणि टप्प्यात आला त्याच्या आणि त्यानं कार्यक्रम केलाय. बॉलला पाठवलाय मिड विकेटला षटकार. पिकअप टीमची टोटल 8. याच फटक्यांची गरज आहे सामना लवकर क्लिअर करायचा असेल तर. वन्स अगेन गॅप मध्ये हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोरच्या पॅटमधनं सलगचा हा दुसरा मोठा प्रहार षटकार त्याने ठोकलाय. चला मॅच बॉल आलाय, जास्त वेळ खर्च करू नका. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 14 आपल्याला पाहायला मिळते. तिसरा जर षटकार आला असता तर कधी इथे 2200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलं असतं.
2 धावा जरूर त्या बॉलवर देखील आल्यात. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 16 धावा. 14 धावांची आवश्यकता. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच जवळजवळ क्लिअर केले योगेश कोरनं. आक्रमकतेसाठी जाणला जातो हा बॅटर. सुंदर बॅटिंग त्याची सातत्यानं या मुरबाड विभागामध्ये आपण पाहत असतो. वाईड बॉल स्लोवर नव्हता. थोडंसं टर्न करण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु दिशा भरपूर बाहेरची होती. एक वाईड बॉल त्यावर दिला गेला. घोषित. टीमची टोटल धावसंख्या 17. 13 धावांची आवश्यकता. निखिलजी ठोंबरे आपण कुठे असेल तर या व्यासपीठाच्या जवळ. निखिल ठोंबरे ओहो पूल करायचा होता प्रॉपर. इथं बॉल भेटलाच नाही. दुसऱ्या धावेसाठी यावेळी प्रयत्न नाही आहे. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 18 आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक सध्या अमोल विषय हाताळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार आले. मॅच तिथे थोडीशी जरा आपण पाहिली तर जवळ घेऊन आला. कुठेतरी थोडीशी खांदे आता पडताना आपल्याला पाहायला मिळतात. ते सुंदर फटका. क्लासिकल ड्राईव्ह इथे दाखवत असताना ऑफ ड्राईव्हचा हा एक देखणा स्ट्रोक. मनोजच्या बॅटमधनं चौकार. टीमची टोटल 22. 8 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 18. निखिलजी ठोंबरे प्लीज आता आमच्या परतीचा प्रवास आपण सुरू करा. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. योगेश कोर 2 बॉलमध्ये मॅच संपवू शकतो. त्याने माझा आवाज ऐकला तर प्लीज मित्र संपव. मला 40 किलोमीटर दूर जायचं इकडनं आता एवढ्या थंडीत. 18 बॉल 8ची आवश्यकता आहे. आणि योगेश कोरला धन्यवाद देईन कारण त्याच्या 2 षटकारांनीच मॅच इतकी जवळ आलेली. नक्कीच जगदीश सर तुमचं आता बोलणं मला खूप आवडलेलं आहे. तुम्हाला 40 किलोमीटर जायचंय, मला 125 जायचं. तुम्ही मुरबाडमध्येच राहताय आम्हाला माहिती आहे. डोंट वरी, या गोष्टी बोलू नका. तुम्ही मुरबाडमध्येच राहताय माहिती आहे. आता संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती आहे निखिल ठोंबरेचं मुरबाडमध्ये रेशन कार्ड आणि मुरबाडमध्येच आधार कार्ड त्याचं सध्या केलेलं आहे. जसे फटके येत आहेत सरपंच साहेब यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. ओपन ग्रामीणमध्ये खेळत आहेत आज सरपंच साहेब. नाही, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. जसे फटके येतात तसे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातात. मनोज आणि योगेश हे खेळाडू आपण पाहतोय, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 8ची आवश्यकता आहे. ओ टू कॉमेंटर बॉक्स. स्विच हिटसाठी बॉडीला टर्न केलं होतं. त्यानंतर गोलंदाजानं हेरलं. गोलंदाजानं पहा लाईन थोडीशी दूर ठेवली. लास्ट मोमेंटला फटका चेंज केला. त्या ठिकाणी फक्त दिशा दिली त्या बॉलला डावकुरा होऊन आणि एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली. 7 धावांची आवश्यकता. 17 बॉलचा खेळ शिल्लक. आलाय मोठा फटका आलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. थँक्यू मनोज, कारण आता 16 बॉल तुम्ही वाचवले ते एकाच धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल आणि जवळजवळ औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. 6 स्टार अल्लानी टीमचा कॅप्टन आपण सज्ज राहायचा आहे. शहापूर तालुक्यातील एक दादा संघ किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधला 6 स्टार अल्लानी त्यांच्या विपक्षामध्ये. आता एक धाव फक्त बाकी आहे. कोणता संघ येईल जवळजवळ निश्चित झालाय, परंतु औपचारिकता आम्हाला अनाऊन्स करता येत नाही कारण क्रिकेटचा खेळ आहे. फलंदाज झाला इथे बाद. साई स्टार अल्लानी संघ भरपूर सारा वेट त्यांनी केला आणि आता फायनली त्यांचा सामना या ठिकाणी लागेल. 1 धावेची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल मी निखिलजी ठोंबरे आणि संपूर्ण आयोजन कमिटीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. भरपूर चांगली स्पर्धा आणि तुम्हाला उर्वरित काही दिवसांसाठी शुभेच्छा. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न हो. खूप चांगला क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळावं आणि आनंद त्यांनी एन्जॉय करावा ही सदिच्छा आयोजकांना. सुनीलजी माई आणि त्यांची संपूर्ण टीम यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.
अजून एक विकेट राऊंड लेग त्रिफलाचित फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. विद्यमान सरपंच टेंबरे गावचे सुभाषदादा केंबारी उपस्थित होतात आणि जसे ते मैदानामध्ये दाखल झालेत खूप मोठा चेअरअप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांनी जर षटकार खेळला तर हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर बाळकृष्ण पवार साहेब यांच्या वतीनं त्यांचा लकी क्रमांक आहे 1111. 1111 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुभाष केंबार यांना षटकारासाठी. ओ टू कॉमेंट बॉक्स. सत्काराची तयारी करा. एक धाव मला आता जाण्याचे वेध लागलेले आहेत. हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिकची संधी आणि पकडली हॅट्रिक. सरपंच आले सरपंच गेले. सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आणि सरपंच जेवढ्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये गेले होते तेवढ्याच वेगाने मैदानाच्या बाहेर येतात. ही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती की सरपंच सामना फिनिश करतील का. बाळकृष्ण पवार साहेबांच्या वतीनं 1111 रुपयाचं पारितोषिक होतं. त्याच्या लालचमध्ये सरपंच आउट आहे. सरपंच बाहेर या ताबडतोब. चौथा विकेट नाही. सामना जिंकलाय टीम आर्यन स्पोर्ट्स. टेंबरे कॅप्टन या आणि साई स्टार अल्ल्याने दोघांमध्ये क्वालिफायची मॅच भगवा चषक 2025 मध्ये खेळली जाईल. योगेश कोर आपण यायचे टॉससाठी आणि दुसऱ्या बाजूला साई स्टार अल्ल्याने. नकुलदादा भांडे यांना विनंती आहे की आपल्या शुभास एक विशेष सन्मान आपण करू. जगदीश तारमळे सर यांचा विशेष सन्मान. शहापूर तालुक्यातील अप्रतिम समालोचक त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. नकुलदादा भांडे, सुनीलदादा माळी